खेळताना हे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. ओहो ऑन साइडला क्षेत्ररक्षक व्हॉट अ ग्रेट एफर्ट. अप्रतिम एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि फिल्डिंग मध्ये नेहमीच आपण पाहतो कल्पेशला अशा प्रकारे एफर्ट्स देत असताना. हे नवीन नाहीये चेंज द गेम वडवली बी साठी, कारण कल्पेश असेल, रुपेश असेल, त्यानंतर सँडी असतील, विकास असतील, या सर्वांचे एफर्ट्स आपण पाहतोय. जयेश पाटील असतील अप्रतिम, शुभम असतील, त्यानंतर आपण पाहतोय अनिल असतील, या संपूर्ण टीम मध्ये आपण पाहतोय जबरदस्त एफर्ट्स. हर्ष असतील, स्काय असतील, आमचे काय एफर्ट्स असतात. चला मॅनेजमेंट टीम आपण फक्त थोडं तिकडे लक्ष द्या. मॅच सुरू राहील. एका गोष्टीची आपण नोंद घ्या, सामना सुरू राहील. ऋतिक पाटील वेगवान होता. हाऊ वॉज दॅट पंचांना विचारले जात आहे. बॅट चेज आहे, पंच तेच सांगतायत, मात्र फलंदाज बाद नसेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सामना एका बाजूला रियांशी 11 चेंज द गेम वडवली बी संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आयशा 11 जीवदानी बामनडोंगरी संघाला. अप्रतिम लढत होईल, अप्रतिम लढत होईल, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. क्लॅश ऑफ टायटन्स ज्याला म्हटलं जातं. चला विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. फक्त आणि फक्त आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबर असेल, त्या व्यतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये कोणीच नसेल. बघा त्या क्षेत्ररक्षक मागे भरपूर प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे. यावेळेस फटका चांगलाय. हवेशी वार्तालाप करत असताना चेंडूला फेकून दिलाय. सीमा पलीकडे ऋतिक पाटीलच्या विरोधामध्ये झालेला आक्रमण. षटकार. पुढचा बॉल यावेळेस लॉंग दी कार्पेट फटका एक्झिक्यूट केला. समोर क्षेत्ररक्षक आहेत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट करतात, उचलतील, फेकतील, तद्भर मात्र मिळती फक्त एक धाव. सिंगलने धावा संख्या पुढे, धावफलक साधन 9 वर. गोलंदाज पुन्हा एकदा होतोय सज्ज ऋतिक पाटील. यावेळेस बॉलच बॅक करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. क्या बात आहे ऋतिक, अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन लागणारा धक्का पहिला बॅटिंग करताना टीम आयशा 11 जीवदानी बामनडोंगरीला. कटआउट खऱ्या अर्थानं 1001 सरकार. कुमार रणवीर राऊतभाई पाटील आडिवली कल्याण यांचा लाडका वेगाचा बेताज बादचा मथुर याचा कटआउट तुम्ही पाहाल. दुसऱ्या बाजूला उसटण्याचा रायफल बैलाचा कटआउट तुम्ही पाहतात. आणि रायफल बैलाच्या कटआउटला जर का बॉल डायरेक्टली हिट झाला तर मात्र विशालदादा पाटील यांच्या वतीनं 1000 त्याच समोर आपण पाहतोय. हिंद केसरी महान भारत केसरी मथुर 1001 सरकार. आणि नक्कीच मथुर बैलाच्या कटआउटला जर का बॉल डायरेक्टली हिट झाला तरी देखील शुभमदादा पाटील उसटणे यांच्या वतीनं 1001 रुपयांचं पारितोषिक. 1001 सरकार हे नाव नाही, हे ब्रँड आहे. आणि खऱ्या अर्थानं मात्र आपण पाहतोय त्या कटआउटला जर का बॉल हिट झाला ना तर त्या फलंदाजाला 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. नवीन फलंदाज
आर्यन नाईकला आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेल्या आहेत त्यांचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती, 9 रन्स ऑन बोर्ड. डगआउट मध्ये फक्त आणि फक्त खेळाडू असतील, तुमचे 9 बॅटर असतील, या गोष्टीची नोंद घ्या. त्या 9 व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे इतर खेळाडू तिकडे आढळता कामा नये किंवा इतर प्रेक्षक आढळता कामा नये. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य असणे गरजेचं. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ, त्यानंतर मात्र एक फिल्डर 38 षटकामध्ये वाढवला जाईल. बॅकफुटला जाऊन पॉइंट रिजन मध्ये फटका खेळला, बॅकफुट पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर बघा किती वेगाने आले. हेच तर खरं चेंज द गेम वडवली बीचा खेळ आहे. अप्रतिम. तुम्ही पाहाल ना, क्षेत्ररक्षक कुठूनही कुठेही पोहोचतील. आणि येस, टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतोय, चेक करतोय. तिसरे पंच एसी आपण पाहतात अरविंद म्हात्रे सर. चेक केलं जात आहे, हृदयाचे ठोके देखील वाढत आहेत. एक्झॅक्टली काय असेल? इट्स नॉट आउट. सो मॅचला पुन्हा एकदा करायची सुरुवात. नॉट आउट पंचांचा, तिसऱ्या पंचांचा निर्णय राहिला. फलंदाज मात्र बाद नाहीये. योग्यरित्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचला गेला. विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषकाचा थरार आपण अनुभवतात. अप्रतिम आमचे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. शिवाजी दादा पाटील असतील, विद्यमान सरपंच उसाटणे, हेमंत शेठ मडबी असतील, हिरामन शेठ पाटील असतील, सचिन दादा पवार असतील, किरण दादा पाटील असतील, अलंकारजी मडबी असतील आणि मारुतीजी गोंधळे असतील. या सर्वांचा मी स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. ऑन साइडला बॉटमचा सुरेख वापर केला गेलाय. चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मधून मागे चाललाय. स्वतः यष्टीरक्षक तिथवर पोहोचले, पण त्यापूर्वी दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला 2 धावा पूर्ण. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहतोय शुभम पाटील खऱ्या अर्थानं त्यानं गोलंदाजी करत असताना एकही धाव खर्च केली नव्हती. निर्धाव षटक या स्पर्धेतला हाताळलं आणि त्यासोबत 2 विकेट देखील त्याला मिळाले होते. पण यापूर्वीच्या मॅच मध्ये ऋतिक पाटील वडवली संघामध्ये नव्हते, पण आता मात्र ते पुन्हा एकदा आपल्या गावासाठी ते उपस्थित राहतात. हे ग्रामीण क्रिकेट आहे. समोर आपण पाहतोय कठीण आव्हान आहे. एनडी शेठ पाटील पुरस्कृत आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी समोर क्षेत्ररक्षक होते. पुढ्यात पडला टप्पा आणि अनपेक्षितरित्या बाउन्स घेऊन चेंडू निघून चालला सीमा पलीकडे. 4 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, ऐकतोय डीजे उमेशच्या माध्यमातून रणबीर रावभाई पाटील आडिवली कल्याण यांचा बेगाचा बादशाह, बेगाचा बेताज बादशाह, महाराष्ट्राचा लाडका मथुर. आणि खऱ्या अर्थाने त्याचं परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करणारे आमचे शुभम दादा पाटील आमच्या सोबत व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील महत्वपूर्ण सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलंय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सध्या स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज आपण पाहतोय संदेश गोंधळे स्ट्रायकिंग इन वरती. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम पाटील होतोय सज्ज. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केले गेलंय. बॅकफुटला जाऊन कट केलंय, फक्त दिशा दिली आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याच्या विरोधात करत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच चषक चौकार. अगदी आपण पाहतोय राहुलभाई पाटील यांचं कटआउट, आणि त्या कटआउटला जर का बॉल डायरेक्टली हिट झाला तर शुभम दादा पाटील उसाटणे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. शुभम पाटील
वेगवान चेंडू होता, यावेळेस गती जास्त होती. यापूर्वी आपण पाहिलं पुढे सरसावले, फ्रंट फुटला आले, गॅप पाहिली, गॅप मध्ये चेंडूला फक्त कट केलं, दिशा दिली. पण यावेळेस मात्र ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. ब्युटिफुल टेलिकास्ट बाय ग्रामीण टेनिस क्रिकेट. शुभम पाटील पुढे सरसावत, इनफिल्डच्या डोक्यावरनं भेदक फटका आपल्याला पाहायला मिळतो. गॅप शोधून काढलाय, बॉलला पाठवलंय, कव्हर सीमा रेषा पलीकडे. हा येतोय शानदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाने आकार घेतलाय. षटक क्रमांक दुसरा संपन्न, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. षटकाचा केस संपन्न, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 25 रन्स ऑन बोर्ड. 4 षटकांचा हा सामना आहे. चला वेळ जास्त घेऊ नका, यानंतर आणखीन एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. नेहमी कमलेशला आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहत असतो, पण आज खरं तर पहिल्या मॅच मध्ये कमलेश थोडासा महागला ठरला होता, त्यामुळे थोडेसे चेंजेस, थोडं परिवर्तन. खर तर आमचे सन्माननीय मनोजजी भोईर साहेब जे घेसरचे, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आम्ही त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मनोज दादा. जे घेसरचे त्यांचा वाढदिवस आज मात्र मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातोय. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा मनोज दादा. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 27 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 27 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती आता पुन्हा एकदा कमलेश सज्ज होतात. कावा ऑन बॉलिंग मार्क. कमलेश पाटील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने स्टीअर केलं, फक्त ऑफसाइड रिजन मध्ये पुश करो आणि खुश रहो ही भूमिका आपल्याला पाहायला मिळते. स्काय, येस, मी याच गोष्टीचा उल्लेख केला की चपळ क्षेत्ररक्षक आहेत, भरपूर जलद गतीने ते थ्रो करतात आणि ऋतिक पाटील तेच सांगतात की आता इतक्या जलद गतीने थ्रो करण्याची गरज नाही, कारण रात्रीचे क्रिकेट आपण खेळतो, फ्लड लाईट क्रिकेट, मानव निर्मित प्रकाश झोतातील क्रिकेट आपण अनुभवतोय आणि त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं भरपूर महत्वाचं आहे. सध्या आपण पाहू शकाल, येस, आमचे उसाटण्याचा रायफल, वेगाचा बेताज भाषा आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी, महान भारत केसरी मथुर बैलाचं कटआउट आपण पाहतोय. डीजे ओमी करतर हायलाइट करतायत ते दोन्ही कटआउट आणि नक्कीच आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन लगेचच ते कव्हर देखील करतायत. ब्युटिफुल टेलिकास्ट, व्हॉट अ सुपर टेलिकास्ट बाय ग्रामीण टेनिस क्रिकेट. हॅट्स ऑफ यू गाइज. कमलेश काबा बोलतोय पुन्हा एकदा. गोंधळीसाठी हा चेंडू अप्रतिम आपण पाहतोय. रंपाट आहे, सुसाट आहे. सध्या गोलंदाजी मार्क वरती वडवली एक्सप्रेस, डोंबिवली एक्सप्रेस चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. उद्या टीम नेवाळीपाडा आणि वीर बजरंग शिरडोन ठीक 6:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे, कारण 7 वाजण्याच्या पहिले पहिला बॉल जर का पडला तरच त्या संघाला पाय दिली जाईल, अन्यथा जो काही निर्णय असेल ते मॅनेजमेंट टीम आपल्याला कळवेल. बॅटच्या रडार मध्ये आला पण क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. मंजूर नाहीये. हार या स्पर्धेमध्ये कोणालाच मंजूर नाहीये. प्रत्येक संघ विजयासाठी आलाय आणि खऱ्या अर्थाने आयशा 11 जीवदानी बामन डोंगरी साठी एक महत्वपूर्ण सूचना की एनडी शेठ पाटील यांनी आम्हाला सांगितलं की रिव्ह्यू सिक्सर आहे का नाही पाहायचंय. ओके,
एनडी शेठ पाटील यांनी सांगितले जर का बामणडोंगरी संघाने कोणताही क्रमांक पटकावला ती संपूर्ण रक्कम त्यांना देण्यात येईल. नसेल षटकार नसेल या गोष्टीची नोंद घ्या. गुड फिल्डिंग. कारण हेच आमचे तिसरे पंच तेच सांगतात की 12th मॅन तुम्ही बघून घ्या, मनामध्ये कोणती शंका नको. ट्रान्सपरन्सी तुम्हाला इथे पाहायला मिळते. क्या बात है, अद्भुत, अविश्वसनीय, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडूला पाठवलंय सीमा पलीकडे. हा येतोय कलात्मकतेचं रूप दाखवणारा शानदार चौकार. अप्रतिम अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. कलात्मकतेचं दुसरं नाव सध्याच्या घडीला मैदानामध्ये आर्यन नाईकला आपण पाहतोय. मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रोक होता, धावा बनवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कमलेश डोंबिवली एक्सप्रेस, वडवली एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती होतं सज्ज. नाईकचा फटका पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग रिजनला ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं त्याच अगदी लय मध्ये गोलंदाजी करताना काबाल आपण पाहिलं. षटक संपन्न. तिसरं एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 34 ऑन बोर्ड, 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर टीम बामणडोंगरी. जबरदस्त सामना आपण पाहतोय. खरं तर कमबॅक कोण करेल या मॅच मध्ये, कारण आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली होती पण त्यानंतर मात्र संदेश गोंधळीनं आक्रमण केले. 12 बॉल मध्ये वैयक्तिक 25 वरती तो देखील बॅटिंग करतोय. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये वापर कोणाचा केला जाईल तर तो गोलंदाज आपण पाहतोय जयेश पाटील. जयेश पाटील जयेश पाटील तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक. ऑफ साइडला बॉलला गेला फटका चांगला आहे. फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील का पाहायचंय. कल्पेश थोडे फंबल झालेत आणि बॉल निघून गेला हातातून निसटला. 1-2 का 4 मिड विकेट बाहेर. चेंडू चौका. एक्झॅक्टली थोडे फंबल झाले, चाचपडत होते क्षेत्ररक्षकाकडे आणि अखेर चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. 4 धावा मिळतात. चौकार धावसंख्या आकार घेत असताना धावफलक बदलतंय, फुलतंय, बहरतंय, पुढे येतंय. धावसंख्या 38 वर तुम्हाला पाहायला मिळेल. 38. 12 वर वैयक्तिक खेळतोय नाईक. नाईकने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलंय. अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयेश पाटीलच्या माध्यमातून. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून त्याची ओळख आहे. डेथ ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये नेहमीच त्याला आपण पाहतो यॉर्करचा मारा करत असताना. आणि सध्या कानमंत्र दिला जातोय. ऋतिक पाटील सांगतायत की जयेशला एक्झॅक्टली कशा प्रकारे बॉलिंग करायचंय, कशा प्रकारे चेंडू हाताळायचे आणि त्या अनुषंगाने तिथे कानमंत्र दिला गेलाय. पाहायचे येणारे 4 चेंडू कशा प्रकारे हाताळेल जयेश पाटील देखील, ते देखील महत्वाचं आहे. टॉस जिंकला खऱ्या अर्थानं आपण पाहतो ते रियांश 11 चेंज द गेम. वडवली बिन फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंग साठी आमंत्रित केलं ते आयशा 11 जीवदानी बामणडोंगरीला.
खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना आतापर्यंत धावा संख्या धावा फलकावरती आपण पाहतोय लावल्या गेल्या 39-39 4 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या दोन्ही संघांना विनंती आहे. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन ऑफसाइड रिजन मध्ये डीप मध्ये रुपेशला तुम्ही पाहणार आहात कव्हर रेंज मध्ये. ओहो अप्रतिम क्षेत्ररक्षण कुठेही लावा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम स्ट्रोक लाजवाब सुपर से ऊपर ये लगा हाय एंड हँडसम सिक्सर. तर चला टॉस साठी आजच्या रात्रीतील तर अंतिम लढत सातपाटी 11 पालघर संघ आपण तयार आणि त्यांच्या विरोधामध्ये टेंबिवली संघ आपण देखील तयार आहे. फोर्टी 45 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या षटकाराने आत्मविश्वास वाढलाय बामन डोंगरी संघाचा देखील. वडवा बॅटन लॉफ करायचा होता हा कमबॅक साठी ओळखला जातो. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. जयेश पाटील येस टॉस झाला चेंडू बघा पडल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयेश पाटील नामक गोलंदाजाची. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जेपीला सेकंड लास्ट ओव्हर मध्ये तो आला होता. कुठेतरी चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात आणि यासाठी तर चेंज द गेम वडवली टीम ओळखली जाते. आडवा बॅटनं हल्ला केलाय क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. शुभमनं टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर संदेश गोंधळीचा खेळ. लागणारा धक्का दुसरा बॅटिंग करत असताना टीम आयशा 11 जीवदानी बामन डोंगरीला. नवीन फलंदाज शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या 45 स्टील 1 टू गो. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातला आणि या सत्रातला देखील. 45 झालेल्या आहेत. खर तर 12 वाजून गेलेल्या आहेत. 12 वाजून 47 मिनिटं झाले आहेत. पण ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटचेज बॉल अवे मध्ये बिहाइंड द विकेट. वेतिक पाटील कोणती मिस्टेक करणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती देखील जयेश पाटीलच्या खात्यामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळते. ती चेंज द गेम वडवली बी च्या खात्यामध्ये. डाव संपला पहिला डाव अखेरीस धावा झाला 45 45 46 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून चेंज द गेम वडवली बी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 45 झालेल्या 46 टार्गेट. गारे थंडीचा महिना दादांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास इथे टॉस केला जाईल. जयसदा भोईरांना विनंती. सातपाटी पालघर चला कॅप्टन लवकर या. जयनुमान टेंबिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सातपाटी पालघर टीमचे कॅप्टन देखील इथे येत आहेत. जयसदा भोईर यांच्या शुभास आम्ही टॉस करतो. टॉस कॉइन दोघांनाही माहिती आहे. एका बाजूला हे हेड्स आहे आणि हे टेल्स असेल तर टॉस केला जाईल. आजच्या या रजनीमधील अंतिम लढत 4 षटकांचा सामना असेल. हेड्स इज द कॉल. सातपाटी 11 टीमचे कॅप्टनने कॉल केलंय. टेल्स आलेला आहे. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. खरतर पहिला चित्तथरारक सामना तुम्ही जिंकला आणि आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये सातपाटी 11 पालघर संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं. या हंगामामध्ये यापूर्वी पालघर संघाच्या अगेन्स्ट कधी लढत झाली नाही? कधीच नाही झाली. पहिल्यांदा गेलो.
सो त्यांचे मुख्य गोलंदाज काय आहेत, बॅट्समन काय आहेत, काय सगळ्या या रणनीती असतील त्या तुम्हाला माहित आहेत का? अंडर 19 एकदा खेळलेलो आम्ही, त्याच्यानंतर नाही कधी गेलो. ओव्हरऑल या स्पर्धेबाबत काय सांगाल? कशी वाटली मॅनेजमेंट, कशी वाटली स्पर्धा? ब्युटिफुल ट्रॉफीज, त्या समवेत 4 सायकल तुम्हाला समोर पाहायला मिळतात, हे भव्य असं व्यासपीठ, काय सांगशील स्पर्धेबाबत? खूप चांगली स्पर्धा आहे आणि ते खेळायला खूप मजा आली. खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील मॅच साठी असतील. टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावलाय, पण एक सामना जिंकून तुम्ही देखील इथे आलेला आहात. कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळून? खूप सुंदर स्पर्धा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा, हरकत नाही. चला, that's the news from the toss box. Toss won by team Januman Tembivli and they elected to ball first. त्यांनी बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय सातपाटी क्रिकेट संघ पालघरला. काही क्षणातच लाईव्ह ऍक्शनला होईल सुरुवात. तुम्ही कुठेही जाऊ नका, एकत्र राहा, पाहत राहा. VRCC उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 नाईट क्रिकेटचा महातरार. पण मित्रांनो, येत्या 26 जानेवारीला नक्कीच या स्पर्धेसोबत आवर्जून जोडले जा, कारण एकनाथ माळी प्रसिद्ध कवी आणि गायक त्यांचं लाईव्ह ऑर्केस्ट्रा या स्पर्धेच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल. इथून थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि करूया परिवर्तन. मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक मच्छिंद्रजी पाटील सरांना. थँक्यू थँक्यू प्रथमेश. आज आमचे लाडके मित्र सन्माननीय मनोज भोईर घेसर यांचा वाढदिवस आहे. मनोज, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो. तुझे जीवन उमलत्या फुलासारखं फुलून जावं, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहावं, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. मनोज आमचे मित्र घेसरचे, त्यांचा वाढदिवस आहे, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मी त्यांना देतोय. खूप खूप शुभेच्छा मनोज भोईर. मेनी मेनी हॅपी डेज ऑफ द डे. नाउ बॅक टू क्रिकेट. या सामन्याला आमचे काशीनाथदादा पाटील, सर्वात आमचे दानशूर व्यक्तिमत्व आमचे अनिल पाटील आणि आमचे राजेश पाटील हे देखील सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं देखील सर्वांचं, आम्ही स्वागत करतोय. सरपंच चषक 2025 पर्व रात्रीचे वाजतात ते मध्यरात्रीचे आता वाजतात ते थंडीचा गारगार महिना. खूप सुंदर संगीत वाजवलं. 12:52 होतात आणि आपण आगेकूच करतो दुसऱ्या सत्राकडे. अजून एक शेवटचा सामना खेळवायचा बाकी आहे. तो सामना सातपाटी वर्सेस टेंबिवली या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. बामणडोंगरी आणि वडवली यांच्यामध्ये सामने आपण या अंगामध्ये भरपूर वेळा पाहिला असेल, मग टेंबवलीला असेल, भरपूर ठिकाणी आपण यांच्यामध्ये सामना पाहिलाय. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. तकदीर, आदित्य, त्यानंतर ओमकाराची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार आणि एका बाजूला ऋतिकची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार, कमलेशची फलंदाजी पाहायला मिळणार. गोलंदाज तयार होतोय आदित्य पाटील. जे आदित्यचं मी नाव घेतलं, शॉर्ट दरम्यान शॉर्ट कव्हर पॉइंट, त्यानंतर मिड ऑफ लावली सर्कल मध्ये ऑफ साइडला, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला ठेवण्यात आलाय, माफ करा एक्स्ट्रा कव्हरला, म्हणजे फटके ज्या पद्धतीने खेळला फलंदाज बाउन्स डिले केल्या जातील. ऑफ साइडला 4, ऑन साइडला 5. वीज रचनेमध्ये पहिला चेंडू आदित्यचा, पहिला फुल टच चेंडू ड्राइव्ह केलाय. चेंडूला चांगला बॅकअप असेल तिथे आणि मात्र चेंडू आर्यन नाईक आलाय. 2 धाबा पुढे गेला. ऐकला चेंडूना हुलकावणी दिलीमध्ये तेवढ्याच वेगाने चेंडू पिकअप देखील केला. 2 धाबा मिळणार. 2 धावांना फलंदाज आपली सुरुवात करतोय. सायकाचा फलंदाज विशाल पाटील सुरुवात करत असताना विशाल आणि ऋतिक पाटील एक संघाची ओळख आहे. त्यानंतर कमलेश पाटील, त्याला आपण प्रेमाने काबा म्हटलं होतं, तो देखील संघाची ओळख आहे. एका बाजूला संघनायक आपण पाहणार आहोत, तो म्हणजे चाणक्य संघनायक तेजस म्हात्रे, एक चांगला चाणक्य संघनायक आहे. धाफकाचे धाबा 2 जिंकण्यासाठी 46 धाबा कुटायच्या 4 षटकांमध्ये. यस प्रथमेश. तेजसदादा पाटील जे उसटण्याचे त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आमचे डीजे ओमी एकनाथ माईचे जे संगीत तुम्ही लावतात तुमच्यासाठी तेजसदादा पाटील उसटणे यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद तेजसदादा, आपलं मनपूर्वक आभार. ज्या ऋतिकचं मी कौतुक केलं, तो ऋतिक आता मला स्ट्रायकला येतोय. 2 चेंडूचा सामना करत फलंदाज विशालने कुठल्या 3 धावा आणि त्याला तर 7 देईल तो मात्र स्ट्रायकला ऋतिक पाटील. आदित्यचं मी कौतुक करेन. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आदित्य P1 मध्ये गोलंदाजी करत असतो आणि आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित आणि भूलर घालणारा एक मॅग्निफिसंट प्लेअर ऑफ द डेन्स्केल वर्ल्ड तो तुम्हाला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. P1 मध्ये दर्शक धापा कधी 3. उशिरा बॅटचा फेस ओपन केला. फलंदाजाचा फुटवर देखील होता ऋतिकचा. ऋतिकला आपण फार कमी वयामध्ये मोठमोठ्या गटातनं खेळताना पाहिलंय. मग ते ऑल इंडिया ओपन स्पर्धा असेल किंवा दुसऱ्या राज्यात जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल किंवा विदेशामध्ये खेळण्याचा आपण मानस असेल, तो ऋतिकनं लवकर पूर्ण केलं. फार असे कमी फलंदाज असतात किंवा खेळाडू असतात ज्यांना कमी वयामध्ये यश लाभतं आणि त्यापैकी ऋतिक एक यशस्वी संघनायक तुम्हाला पाहायला मिळतोय.
ओ ब्युटिफुल डिलिव्हरी यासाठी आदित्य गणला जातो. आदित्यकडे व्हॅरिएशन भरपूर आहेत. लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन आणि त्याचं ते व्हॅरिएशन आणि त्याचं ते कंट्रोल, त्यासाठी तो नेहमी ओळखला जातो. त्याच्याकडे गती चांगली आहे आणि गतीबरोबर मिश्रितपणा देखील चांगला आहे आणि मिश्रितपणा बरोबर त्याचा कंट्रोल ते देखील भरपूर चांगलं पाहायला मिळते. आणि डिसिप्लिन गोलंदाजी कशी असावी, पीव्हीन मध्ये गोलंदाजी कशी करावी हे तेजस्वीना मात्रेंना चांगलं माहिती आहे. त्याने आदित्यचा वापर केलाय आणि षटकाची सांगता होण्यासाठी या षटकातील चेंडू राहिले ते अजून 2 more minutes to go up first inning. फर्स्ट ओव्हर ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक काय तिथे क्रिश मात्र एक चांगला गोलंदाज आहे, झेल मध्ये कन्वर्ट करतोय. एक मोठा धक्का, मागच्या 2 चेंडूचं बीटचं जे 2 बीट झाला ऋतिक आणि गोल्डन विकेट प्राप्त करतोय. पहिला धक्का आदित्य मिळतोय, ऋतिकला मात्र परतावं लागेल. मोठा धक्का या फक्त 3 या धावसंख्येवरती. ऋतिक इज वॉकिंग बॅक. कमलेश आदित्य पाटील यांना मिळाली एक सफलता. आता पार्श्वगायक आपले सर्वांचे लाडके एकनाथजी माळे यांचा आपण आवाज ऐकला. तो आवाज तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट 26 जानेवारीला ज्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे, शेवटची रजनी असणार आहे, यायला विसरू नका, पाहायला विसरू नका. सरपंच आमचे लाडके सरपंच शिवाजी दादा पाटील, उपसरपंच हेमंत दादा मडवी, आमचे सचिन पाटील, किरण पाटील, अलंकार मडवी आणि विठ्ठल रखमा क्रिकेट संघ उसाटणे आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतो. पर्व दुसरं पहिल्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा आज 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी आज पाहिली. म्हणजे पहिल्या दिवशी तुमचं यश मात्र मोजता येत नाहीये, एवढं उत्तुंग यश प्राप्त केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. या आयोजकांचं खूप खूप अभिनंदन. आदित्य फायनल डिलिव्हरी 3 धावा फलकावरती. कमलेश साठी चेंडू नाही जमलं कमलेशला. बघा शेवटचा चेंडू बाउन्स केलाय. हे आदित्यची कला आहे, हे आदित्यचा दर्जा आहे, हा त्याचा क्लास आहे. त्याचमुळे आदित्य नेहमी पी मध्ये गोलंदाजी करत असतो. उल्वा प्रीमियर लीग मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली. षटकाची झाली सांगता फक्त 3 धावा 1 बाद, त्यामुळे कठीण आहे. बामणडोंगरी संघासमोर याली वडवली संघाची रणनीती थोडीशी कमी पडते. धावा कधी धावाले ते 3, 46 धावा कुटायच्यात आणि आता 3 धावा फक्त आल्यात आणि आता 43 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. त्यामुळे समीकरण थोडं मागणं ठरत आहे आणि आता गरज आहे 14.33 धावसंख्या करायची आहे. आमचे अतिप दलवी तारेवरना सामने एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं देखील. अतिप स्वागत आहे तुमचं. आम्हाला झालं प्रथमेश ठाकूर चांगले समालोचक, नवीन अपकमिंग स्टार समालोचक आम्हाला जॉईन झाले, स्वागत आहे. त्यानंतर या गावातील सुप्रसिद्ध समालोचक कधी हरलच नाही जी माली यांचं नाव सांगण्याची गरज नाही, त्यांची आवाजच त्यांची ओळख आहे आणि त्याची शब्द रचना, त्यांचं ते गाणं आणि त्यांच्या गाण्यातला लागलेला तो सूर आम्ही कधी विसरणार नाहीत. एकनाथजी माली तुमचं स्वागत आहे. 26 जानेवारीला लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला पाहायला मिळणार. भाग्य असणार आहे इथल्या प्रेक्षकांचं जे एकनाथजी माली यांना तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून ऐकणार आहात. षटकाची झाली सांगता 3 धावा दाबलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे, मात्र मोठ्या धावांची गरज असणार आहे. 46 धाबाकडे 43 धाबांची गरज येणाऱ्या 18 चेंडू सरासरी मात्र वाढते. प्रचंड प्रेशराईज केले ते मात्र आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी संघानं, ते मात्र रियांश 11 चेंज द गेम वडवली संघाला. चांगला प्रहार यामध्ये चेंडूला दिशा देत असताना, चेंडू हाफ व्हॉलीवर घेत असताना, चेंडूला योग्य थ्रू द लाईन खेळत असताना एकच धाव. क्षेत्ररक्षण आर्यन नायक आला होता. 12 खेळाडू आमचे राहुल आमच्या समेत आहेत. यस राहुल तुझं देखील स्वागत आहे. नेहमी राहुल आम्हाला सहकार्य करत असतो. आणि वडवलीचे 12 खेळाडू अनिल आमच्या समेत आहे आणि तुझं देखील स्वागत आहे. आणि राहू आमच्या समेत आहेत. म्हणजे राहुल लागला तुमच्या राशीला तर मात्र कठीण असतं आणि तोच आमचा राहुल आमच्या मागे आहे. दर्शक धापलकावरती आमचे मान्यवर देखील सामन्याचा आनंद लुटतात. आमचे आयोजक देखील सामन्याचा आनंद लुटतात. स्वागत आहे तुमचं देखील. दर्शक धापलकावरती वेगानं वाढते. या स्पर्धेसाठी आमच्या संपर्कात यश कायम होते. यश तुझं देखील अभिनंदन करतोय. स्वागत आहे यश तुझं देखील. 12 प्लेयरला लकी ड्रॉ साठी सायकल देखील दिली जाईल. क्या बात आहे, मजा आहे तुमची देखील. तुम्हाला उत्तेजनात्मक पारितोषिक एज लागली. चेंडू मागे निघून गेलाय. चांगलं बॅकअप. कॅप्टन तेजस मात्रे स्वतः चेंडूवरती याले मात्र आलाय. तेजसच्या माध्यमातून 11 दिवसीय स्पर्धा आपण पाहिली. 84 संघ खेळले त्या स्पर्धेमध्ये. 1 मॅन शो आयोजन करत असतो तेजस मात्रे, त्याचं देखील अभिनंदन करूया. तेजसच्या पत्नी यांचं निधन झालं तरी देखील तो कुठेही थांबला नाहीये. तेजस तुझ्या पत्नीस आम्ही
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। त्या दुःखातनं तो लवकर सावरला, कारण तो पोलीस आहे, त्याला माहिती आहे दुःख लवकर विसरून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे आणि ते केली देखील त्यानं। 10 सेकंद धापलकावरती 1 नंबर असताना 49 धापलकावरती फक्त 5च। लवली हिट, व्हाट अ शॉट, मध्ये मिस टायमिंग, आदित्य आर्यन चेंडू खाली, फलंदाज बाद, दुसरा धक्का। पैशाचं आमिष धावलं आधी, गोड गोड बोलून लावलं ना। हे गाणं होतं ना डेडिकेटेड हुंडा घेऊ नका मित्रांनो। हुंडा घेतलात ना तर आयुष्यभर तुम्हाला पाण्याचा हंडा भरावा लागेल। नाव बॅक टू क्रिकेट। चांगलं संगीत आम्ही एन्जॉय करतोय। मध्ये सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला जास्त बोलता येत नाहीये, लगेच व्हिडिओ व्हायरल केल्या जातात आणि 15 वर्षाचे नाव कमवले ते 15 मिनिटात गमावलं जाईल, त्यामुळे भीती असते आम्हाला। ना बॅक टू क्रिकेट। चला यावेळी आपण सामन्याकडे मित्रांनो, नाव कमवणं फार कठीण आहे मित्रांनो, मध्ये गमवायला 1 सेकंद लागत नाहीये, का लोक तुमच्या त्याच गोष्टीची वाट पाहत असतात। ना बॅक टू क्रिकेट। चला बोलूया आपण सामन्याकडे। गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, लवली शॉट लावण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, ओ माय गॉड, ही चूक कधी बामणडोंगरी कमी करताना पाहायला मिळतात। मध्ये दुसऱ्या मॅचचा प्रयत्न, चेंडूची फेकापेकी, लगोरी खेळ मला आठवला, तो लगोरी खेळ मैदानावरती, चेंडूची मात्र फेकापेकी, झेली गेला, 2 धावा देखील गेल्यात, त्यामुळे तेली गेलं तुपी गेलं, हाती राहिले ते फक्त दोपाटणं। ही फार जुनी म्हण आहे जी आम्ही शाळेत असताना शिकलोय आणि त्या म्हणीची प्रचिती आली। 2 धावा निर्माण केल्या, धावसे केला, आकार वेगानं आलाय, 1 धावा धापलकावरती, येते ती 7 धावा। तुझं देखील कौतुक करेन आर्यन पाटील, आमचे आकाश पाटील, रोशन आणि अंश पाटील यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं स्कोरिंग मध्ये, तुमचं देखील आम्ही अभिनंदन करतोय। कारण उसाटणे म्हटलं तर सुशिक्षित नगरी आणि सुशिक्षित मुलं या गावामध्ये भरपूर तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामुळे शिक्षणाचं माहेरघर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। लवली हिट, चांगला ड्राइव्ह केला, फटका, क्रॅकिंग ड्राइव्ह, शेताच्या पुढे सरकला, एक्स्ट्रा कव्हर रिझनला, एकदा दुसऱ्या मॅचचा प्रयत्न, ओ माय गॉड, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट। कमलेश यासाठी ओळखला जातो, कमलेश स्वतः देखील धावतो आणि त्याच्या बरोबर फलंदाज धावतो। रायगड मध्ये मी 2 फलंदाज पाहिलेत, एक बारक्या कांबळे आणि एक आकाश तारेकर, असे 2 फलंदाज, जिथे 1 धावा असतील तिथे 2 धावा, आणि ओपनच्या माध्यमातून फरदीन काजी, जिथे 1 धावा असेल तिथे 2 धाव वेगानं पूर्ण करतोय, आणि ते कमलेशच्या माध्यमातून आपण ग्रामीणच्या माध्यमातून नेहमी पाहतोय, तोच कमलेश धावतोय आणि फलंदाज देखील धावायला भाग पडतोय। तसे धापलकावरती सिंगल डिजिट मध्ये येतात त्या 9 धावा, अजूनही डबल डिजिट मध्ये धावा येत नाहीये। बामणडोंगरीचा ट्रिमेंडस प्रेशर अजूनही मैदानावरती। ओ वेगवान गोलंदाजी, वाईड यॉर्कर यासाठी ओळखला जातो गोलंदाज। षटकाची झाली सांगता, ओमकारचं षटक चांगलं राहिलं, पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, या षटकामध्ये त्या 6 धावा, 2 षटकाची सांगता होते, 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि फक्त धाव फलकावत आल्या त्या 9 धावा। आता समीकरण असणार आहे 46 धावा कोट्याच्यात 12 चेंडू आणि 37 धावांची गरज, यस दिस आहे। हे गाणं जर तुम्ही नीट ऐकलं ना संपूर्ण, तो सगळं मागतो आणि नंतर सांगतो हुंडा नको। 12 चेंडू 37 धावांची गरज आहे। सर्वांचं स्वागत करतोय। आज उसाटणे गावची स्पर्धा मजा आली कमेंट करण्यासाठी, आम्ही देखील भरपूर आनंद लुटला आणि स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी देखील भरपूर उत्साहाने प्रतिसाद दिला। आज युट्यूबला देखील भरपूर गर्दी झाली स्पर्धेमध्ये, 15,000 पेक्षा देखील सामना प्रेक्षक पाहत होते। हे यश आयोजकांचं मागच्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर, आफ्टर प्रेसिडेंट सक्सेस लास्ट इयर, आणि यावर्षी देखील स्पर्धा या मैदानावरती पहिल्या दिवशी मध्ये प्रेक्षकांची मन जिंकते। आयोजकांचं मनापासून आभार। 12 चेंडू 37 धावा, लॉंग चेस, फुल टॉस, बॅटचा फेस ओपन केला, फेकून दिला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं, तिसऱ्या पंचाला रेफर केलाय वेस्ट ऑफ हाईट साठी, यस चेक केला जाईल, डीज आहे। काय बुलेट ट्रॉफी मध्ये वडवळीत संघाने प्रदर्शन दिलं, टेंबोलीच्या स्पर्धेमध्ये काय प्रदर्शन केलं संघानं, आणि बामणडोंगरीचा प्रश्नच नाहीये, प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेत चांगलं प्रदर्शन देतोय।
इट्स अ फेअर डिलिव्हरी. मिळणार तर फक्त 6 धाबा. त्यावेळी समीकरण बदलणार. 37 धाबांची गरज असताना 6 धाबा. पहिल्या चेंडू फुल टॉस, खराब चेंडू आणि समाचार घेतलाय. येणारे चेंडू 11 आणि 31 धाबांची गरज आहे. 4 बाईक 1 4 व्हीलर त्याच्या नावावरती आहे. तो मात्र फलंदाज पाहायला मिळतो कमलेश. मला आठवतं आमदार चषक ज्यावेळी ओव्याच्या मदतीत स्पर्धा आली ती ओव्याची स्पर्धेचा 4 व्हीलरचा मानकरी ठरलेला कमलेश मैदानावरती. 11 चेंडू 31 धाबांची गरज. अजून एक फुल टॉस. चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस एज इट इज. अजून एक षटकार डिझाइन. कॉमेंट्री बॉक्स देखील कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातो स्क्रीनवरती. मी मच्छिंद्र पाटील स्वागत करतो. आमचे स्कोर आमच्या समेत आहेत आणि संपूर्ण ग्रामीणची टीम आहे ग्रामीण टेनिसची. ग्रामीण टेनिसला विनंती मित्र, जेव्हा जेव्हा आता लाईव्ह करशील तेव्हा मॉनिटर द्यायला विसरू नको आम्हाला, कारण आम्हाला मॉनिटरची नितांत गरज असते. तर सध्या क्रिकेटमध्ये आधुनिकता आली तर त्याचा वापर आम्हालाही करता यावा यासाठी. कारण तुम्ही 4 कॅमेरे जे दाखवता ना ते आम्हाला माईकच्या माध्यमातून बोलता येतं मॉनिटर असेल तर. येस, फेअर डिलिव्हरी. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती मात्र 25 धाबांची. मागचे 2 षटकार खूप काही सांगून जाते. 37 धाबांची गरज होती आणि मागच्या 2 चेंडू कमलेशने मोठे फटके मारलेत. गोलंदाज एक्झॅक्टली करतो काय, त्याला डिपिंग फुल टॉस फेकायचा आहे, त्याला यॉर्क चेंडू करायचा जीतला. जीतची गोलंदाजी अशीच राहिली तर मात्र जीत तुम्हाला सामना जिंकता येणार नाहीये. कारण समोर टीम आहे वडवली. चेंज द गेम नाव काय त्यांचं, कधी गेमला चेंज करतात ते, म्हणून चेंज द गेम वडवली. 25 धाबांची गरज आहे येणार 10 चेंडू मध्ये. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द कमलेश. इज ऑन द फायर. खोदून काढला चेंडूला वाडा शॉट. क्रिकेटचं तंत्र मंत्र कॉपी बुक स्टाईल मध्ये. एकच धाव मिळणार तर समीकरण बेगानं बदलणार. येणारे इक्वेलेशन 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. हा देखील सामना श्वास रोखणार. मागचा सामना पैसा वसूल झाला, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगला. एका चेंडूवर 3 धावांची गरज. षटकार देखील मारला आणि सामना देखील जिंकला. सो मगाशी आपण पाहिलं आणि तसा सामना आता पाहायला मिळणार आहे. मगाशी काय शाबासने फलंदाजी केली आणि मी त्याला शाबासकी देखील दिली. येणारे चेंडू 9 आणि गरज ती 24 धावांची. सामना स्पीड अप करायचा प्लीज. अजून एक सामना रिमेनिंग आहे तो खेळवायचा आम्हाला टेबल टॉप करण्यासाठी. जबरदस्त. बघायचं तेजसनं काहीतरी कानमंत्र दिलाय या गोलंदाजाला. बघायचं काय असणार ते इम्प्लिमेंटेशन. ओ एज तेजस चेंडू खाली फलंदाज बाद. तेजसनं लगेच चर्चा केली आणि लगेच धक्का दिलाय. हा मास्टर माइंड तेजस. यस दिस आहे. ज्या शुभमने या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटक मेडन फेकून या स्पर्धेला मात्र 4 चांद लावले, तो शुभम मात्र लवकर बाद झाला. येणारे चेंडू 8 आणि 24 धावांची गरज आहे. कमलेश अजूनही मैदानावरती आहे. ज्या कमलेशनं 2 षटकार आतापर्यंत मारले तो कमलेश कधीही सामन्यात कलाटणी देऊ शकतो एवढी क्षमता असणारा फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. बघायचं बामणडोंगरी संघ शेवटच्या चेंडू पर्यंत संघर्ष करणारा संघ आणि शेवटच्या चेंडू पर्यंत कधी हार न मारणारा संघ. चेंज द गेम वडवले. या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय त्यामुळे सामन्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. युट्यूबला यावेळी रात्रीच्या मध्यरात्रीमध्ये प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. 1:08 होतात आणि 3000 पेक्षा जास्त प्रेक्षक सामना युट्यूबला पाहतात. स्वागत आहे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आमचे मित्र परमित्र निश्चित आमचे विशाल मात्रे किंग ट्रॉफीचे आयोजक आणि पांडुरंग दादा देखील सामना एन्जॉय करतात. आमचे ब्रावो स्वागत आहे तुमचं देखील. येणारे चेंडू 8 आणि 24 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. थोडंसं कठीण आहे बट नॉट इम्पॉसिबल. लवली हिट मात्र उंची जास्त. प्रत्यक्ष बघायचं कोण जज करणार. संदेश पाटील चेंडू खाली मात्र नाही जमलं. जजमेंट चुकलं या सिटीज. जरी झेल सुटला तरी फरक काय पडला. मात्र फलंदाज बाद केला. तो दुसऱ्या एंडला धावचीच्या माध्यमातून अजून एक धक्का क्रमांक. आता फलंदाज बाद झालाय तो त्याचा क्रमांक आहे 14. त्यामुळे 7 चेंडू 24 धावा. थरार क्रिकेटचा.
जर कॅमेऱ्यामध्ये भेटला ना तर मग समजा काय होणार कार्यक्रम. चला बोलूया सामन्याकडे. मला याच्यावर एक शेर याद आला की गर्लफ्रेंड के साथ मूवी देखकर बहुत मजा आया, गर्लफ्रेंड के साथ मूवी देखकर बहुत मजा आया, जब वाइफ को पता चला तो सीधा आईसीयू में होश आया. हेच असं गाणं होतं ना. बॅक टू विकेट 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. सामना अजूनही क्लोज मैदानावरती. लवली हिट, वर शॉट, कव्हर इनसाइड आउटचा फटका. यस, एक्स्ट्रा कव्हरला हरियाणा आहे. 5वा धक्का मैदानात. गुड बॉलिंग, वंडरफुल कमबॅक. जसा तेजसने कान मंत्र दिलाय तसं मात्र कमबॅक झालं. येणारे चेंडू 6 आणि करे ती 24 धावांची. आता मात्र थोडंसं कठीण आहे कारण प्रत्येक चेंडू मागे चौकार मारायचा आहे आणि अर्धा संघ श्यामाने परतला. 7 चेंडू 24 धावा. बोला जय श्रीराम. करेक्शन करतो. 23 धावांची गरज आहे. बघा ज्या तेजसने एकच कानमंत्र दिला ह्याच्या अगोदर 2 शॉट करायला तेजस गेला, कानात काहीतरी सांगितलं आणि लगेच परिवर्तन झाला. हा मास्टर माइंड संघनायक. येणारे चेंडू 6 आणि 24 धावांची गरज आहे. वडवली संघ खूप चांगला संघ आहे. आज मात्र तो संघ रियांश इलेव्हन या नावाने उतरलाय आणि एका बाजूला आयशा इलेव्हन जीवदानी बाबनडोंगरे जो आपण मगाशी पाहिले एनडी पाटील यांनी संघ पुरस्कृत केला, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 6 चेंडू 23 धावा. क्रिश आलाय. ज्या क्रिश मी मगाशी चर्चा केली होती, जो नेहमी चर्चेमध्ये असतो तो क्रिश मध्ये आलाय. बघायचंय का आवाज. 7 चेंडू 23 धावा. तेजस 6-23 आम्हाला जे सांगितले टॅली करून तेच आम्ही सांगतोय. लक्ष असू द्या. बामणडोंगरी संघ सर्वांच्या गळ्यातली ताईत बनलाय संघ. मागच्या 3-4 वर्षामध्ये काय भन्नाट परफॉर्मन्स दिला संघानं आणि तेवढ्याच ताकदीचा वडवली संघ. वडवली चेंज द गेम. वाईटचा इशारा. पंचाची कामगिरी देखील चांगली राहिली. मिस्टर मनोज पवार सर, मिस्टर अरविंद म्हात्रे सर आणि मिस्टर सचिन कडू असे 3 नामांकित पंच. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि गरज आहे ती 22 धावांची. इथनं सामना टर्न होऊ शकतोय कारण कमलेश अजूनही मैदानावरती आहे, ज्याने आतापर्यंत 2 षटकार फेकलेत. नाही जमलं का कमलेशला. चेंडू मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये मागे निघून आलाय. हुलकावणी देतोय. तिथे शतक करण्याचा प्रयत्न झालाय. रोहित मात्र तिथे चेंडू खाली आहे. मात्र 2 धावा निर्माण केल्यात. कावाने लगेच सांगितलं की तिसरी धाव धोकादायक ठरू शकते. धोका यावेळी मात्र ओळखलाय आणि फक्त 2च धावा. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती 20 धावांची. 5 चेंडू 20 धावा. सामना अजूनही बॅलन्स नाहीये. 60% सामना आयशा इलेव्हन बामणडोंगरी संघाच्या बाजूला आहे तर 40% सामना रियांश इलेव्हन चेंजके वडोली संघाच्या बाजूला आहे. सामना बॅलन्स नाहीये अजूनही. 5 चेंडू 20 धावा. आता मात्र खेचलाय फटका. विकेट किपर संदेश पाटील. चेंडू खाली. फलंदाज बाद. आता मात्र मोठा धक्का. कमलेशने चांगला प्रयत्न केला, संघर्ष देखील केला. कमलेशच्या वैयक्तिक धावा तुम्हाला आम्ही सांगू. धावसंख्या कुठल्या संदेश त्याने आतापर्यंत 7 चेंडू 16 धावा. आता समीकरण 4 चेंडू 20 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग. येस मित्रांनो, चांगलं संगीत होतं. जर हरिनाम करायचं असेल तर 40 वयामध्ये करा. जर नंतर केला तर राम पण तुम्हाला सांगतो आता लांब लांब जा, कारण याच मैदानात तुम्हाला सप्ताह देखील पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावरचा सप्ताह. हे उसाटणे गाव आहे, सांप्रदायिक गाव आहे आणि या गावाच्या माध्यमातून तुम्हाला इथे सप्ताह पाहायला मिळेल. 4 चेंडू 20 धावांची गरज आहे. ओ ऑन द टॉस. चेंडू मागे निघून जातोय. ओमकार नाईक चेंडू खाली. धक्का क्रमांक आता असणार आहे तो 6वा धक्का. आता कठीण आहे. 3 चेंडू 20 धावा. आता बामणडोंगरी संघ विजयाच्या छायात आलाय आणि चेंज द गेम रियांश इलेव्हन आता मात्र पराजयाच्या छायात दिसतोय. 3 चेंडू 20 धावा. पुन्हा बामणडोंगरी संघाने आपली दादागिरी निर्माण केली मैदानावरती. सुरुवातीलाच फक्त 3च धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6 धावा. 2 षटकामध्ये फक्त 9 धावा. 12-37 समीकरण करताना दमछाक झाली.
गुड डिलिव्हरी मध्ये पंच सांगतील वाईट. मिस्टर मनोज पवार सर चांगले पंच आहेत, त्याने सांगितलं आम्हाला इट्स वाईट. येणारे चेंडू 3 आणि 19 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी मारले तरी वडवली संघ जिंकू शकणार नाहीये, कारण कंपल्सरी चेसिंग तुम्हाला सामना करायचा आहे. राऊंड विकेट शॉट ऑफ प्लेन. व्हाट अ शॉट. पूल डिलाइटफुल. या मिस टायमिंग. जीत को चेंडू खाली फलंदाज बाद. 7वा हादरा बसला संघाला. आता मात्र फॉर्मॅलिटीज राहिले. 2 चेंडू 19 धावा. पुढचा संघ दोन्ही संघाला विनंती सामना संपल्यानंतर लगेच एंटर करायचा आहे. यस डीज आहे. दोन चेंडू आणि गरज येते 19 धावांची. पुढचा सामना शेवटचा असणार आहे. जो संघ जिंकेल तो 26 तारखेला येणार. लक्षात असू द्या, सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार. आयोजक तुम्हाला सांगतील कुठल्या टायमाला तुम्हाला यायचंय, टाइम तुम्हाला देतील. एज अँड टेकन. यस इट इज, नो डाऊट. 1 मोर विकेट गोज डाऊन. आता शेवटचा चेंडू धावत जायचंय. प्लीज फलंदाजांना विनंती करूया आपण, जेणेकरून आपला वेळ वाचेल. एकच चेंडू राहिलाय आणि गरज येते 19 धावांची. डिझेल आपण थांबूया, कारण सामना संपवायचा आपल्याला. पुढचा सामना इन ऍक्शन मध्ये टेंबिवली आणि सात पाटी दोन्ही संघ मोठे आहेत. पाहायला विसरू नका शेवटचा सामना. 4 षटकांचा सामना. द मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स. यू विल बी हॅव्हिंग ओनली 1 पॉवर प्ले ओव्हर. नो डाऊट कंपल्सरी चेसिंग सामना करायचा आहे. चला शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि गरज येते 19 धावांची. यस इट इज अ वाईट. चौथा चेंडू वाईट या सत्रातील. 1 चेंडू 18 धावा. 1 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. क्रिश मातेने 4 गडी बाद केलेत. क्या बात आहे राहुल. लवली हिट. शेवट मात्र गोड केला. यस इट इज. लॉंगाच्या डोक्यावर चेंडू बिरकावून दिला. शेवट गोड केलाय. मात्र सामना जिंकता आला नाहीये. हार्ड लक ऋतिक, हार्ड लक कमलेश, हार्ड लक वॉटर टीम. गुड लक तेजस मात्रे. तुम्हाला शुभेच्छा देतोय जिंकण्याबद्दल. खूप खूप शुभेच्छा. सुपर 8 मध्ये हा संघ क्वालिफाय झालाय आणि खुशखबर या संघासाठी. तुम्ही कोणताही क्रमांक पटकावा, पूर्ण कॅश तुम्हाला दिली जाईल. एनडी पाटील याने डिक्लेअर केलंय. हार्ड लक वॉटर टीम. मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करूया आपण. संदेश ठरलाय. संदेश गोंधली मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. त्यांना कुठल्या 31 धावा, 3 चौकार, 2 षटकाराच्या मदतीनं आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करणार आहोत. शेवटचा सामना एन्जॉय करा विसरू नका.